अखेर आता राजीनामा दिला जातोय। सविस्तर अपडेट या संदर्भातली आपण पाहत आहोत की धनंजय मुंडे यांचे जे पीए आहेत प्रशांत जोशी हे आता काहीच वेळापूर्वी सातपुडा बंगल्याहून निघाले आणि ते सागर बंगल्याच्या दिशेने ते रवाना झालेले आहेत। त्यांच्यासोबत त्यांचा एक कर्मचारी सुद्धा होता आणि आपण पाहत आहोत की या ठिकाणी धनंजय मुंडे हे आज राजीनामा देतील अशा पद्धतीची माहिती मिळत होती आणि त्याच वेळी आता आपण पाहत आहोत की प्रशांत जोशी जे त्यांचे पीए आहेत धनंजय मुंडे यांचे ते सागर बंगल्याकडे निघालेले आहेत आणि त्याच्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन प्रशांत जोशी निघालेत का असा सवाल खरं तर या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। मात्र आपण पाहत आहोत की या ठिकाणी जशा पद्धतीने कालच्या सगळ्या घडामोडी घडल्या होत्या, स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजीनामा देण्यासाठी सांगितलेलं होतं आणि त्याच्यानंतर आज सकाळी 10 वाजेपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देतील अशा पद्धतीची माहिती आपल्याला मिळत आहे। आणि आत्ताच नुकतंच काहीच वेळापूर्वी धनंजय मुंडे यांचे पीए प्रशांत जोशी हे सातपुडा या बंगल्याहून निघाले आणि ते सागरच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि त्याच्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन प्रशांत जोशी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला निघालेत का अशा पद्धतीची शंका सध्या उपस्थित केली जात आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन प्रशांत जोशी सागर बंगल्याकडे निघाले अशा पद्धतीची खरं तर एक शक्यता वर्तवली जात आहे। मात्र जोपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये त्यांचा राजीनामा पोहोचत नाही तोपर्यंत आपण खरं तर या सगळ्या गोष्टी आणि या सगळ्या शक्यता खरं तर वर्तवल्या जात आहेत। मात्र सातत्याने हे सांगितलं जात होतं की आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईल। मुख्यमंत्र्यांनी स्वतः धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यासाठी सांगितलेलं होतं आणि आता आपण बघतो की धनंजय मुंडे यांचे पीए प्रशांत जोशी हे सागर या निवासस्थानी खरं तर या ठिकाणी पोहोचले, त्यांची गाडी खरं तर घेण्याचं आपल्याला कळत आहे। धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन प्रशांत जोशी राजीनामा घेऊन जे ते आता सागर बंगल्यावरती पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्र्यांच्या हाती खरं तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो आहे तो सुपूर्द केला जाणार आहे आणि आपण पाहत आहोत की धनंजय मुंडे यांनी अखेर आपल्या या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे आणि आपण पाहत आहोत की सागर बंगल्याच्या आतमध्ये धनंजय मुंडे यांचे पीए यांची ही गाडी पोहोचलेली आहे। धनंजय मुंडे यांचा राजीनामा आता सागर बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांकडे पोहोचत आहे आणि आपण पाहत आहोत की धनंजय मुंडे यांचे जे पीए आहेत प्रशांत जोशी हे सागर बंगल्यावरती पोहोचलेले आहेत। वाल्मिकी कराड यांचं सातत्याने या सगळ्या प्रकरणामध्ये नाव समोर येत होतं, चार्जशीट मध्ये सुद्धा त्यांचं नाव होतं। मात्र त्याच्या मागे जो मुख्य सूत्रधार आहे तो नेमकं कोण आहे त्याच्यावरची कारवाई व्हायला पाहिजे अशा पद्धतीची माहिती आपल्याला मिळत आहे आणि आपण पाहतो आहोत की या संपूर्ण प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांनी